अरे अरे बाळा, कुठे चाललायस तू? मी पार्टी करायला जातोय. कोणाची पार्टी? श्रीरामांचा बर्थडे आहे ना. अरे मग काय झालं? मी केक घ्यायला जातोय. अरे बाळा, केक घेणं आणि केक कट करणं, पार्टी करणं हे आपल्या 21व्या शतकातलं म्हणजे आपल्या मानवी युगातला बर्थडे सेलिब्रेशन झालं. पण तुला माहिती आहे की देवांच्या काळामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने, अगदी अजब पद्धतीने बर्थडे सेलिब्रेशन व्हायचा. ते कसं काय मम्मा? अरे बाळा, ते सर्व काही मी तुला सांगेन, पण त्या अगोदर भगवान श्रीराम हे कुठे जन्माला आले, कसे जन्माला आले, का जन्माला आले हे तुला जाणून घ्यायला हवं. हो मम्मा, मला आवडेल. ओके, तर मी तुला आता भगवान श्रीरामांबद्दल सर्व काही सांगणार आहे. तुला माहिती आहे, आपला पण जन्म काहीतरी उद्देशाने झालेला असतो. तो सुद्धा आपल्यालाच ओळखायचा असतो. त्याचप्रमाणे भगवान श्रीरामांचा जन्म कुठे, कसा आणि कसा झाला आज आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या या मिथ्स ऑफ युनिव्हर्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक सणांबद्दलची माहिती मिळत राहील. चला तर मग आज आपण भगवान श्रीरामांच्या जन्माच्या प्रवासाकडे वळूया. यापूर्वी माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा. तर चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा 9वा दिवस. या तिथीस भगवान विष्णूंचा 7वा अवतार म्हणजे भगवान श्रीराम यांचा जन्म झाला. म्हणून हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. हे तर सर्वांनाच माहीत असेल, बरोबर? पण तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय की भगवान श्रीराम यांचा जन्म अयोध्या या नगरीतच का झाला? परंतु या अयोध्या शब्दातच अर्थ दडलाय. स्कंद पुराणानुसार अयोध्या हा शब्द अ म्हणजे ब्रह्मा, य म्हणजे विष्णू आणि ध म्हणजे रुद्राचे रूप आहे. याचा शाब्दिक अर्थ असा आहे की जेथे युद्ध होत नाही. अवध म्हणजे जेथे कोणाला ठार मारले जात नाही. अयोध्येचा अर्थ ज्याला कोणीही युद्धाने जिंकू शकत नाही. श्रीरामांच्या काळात ही नगरी अवध या नावाने ओळखली जात होती. काही बौद्ध ग्रंथात या नगरीला प्रथम अयोध्या आणि त्यानंतर साकेत म्हटले गेले आहे. अयोध्या हे शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे. हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहर आहे. भगवान श्रीरामांचे जन्मस्थान म्हणून मानले गेलेल्या अयोध्याला हिंदूंसाठी 7 महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. आता आपण पाहूया भगवान श्रीरामांचा जन्म कसा आणि का झाला. त्यामधील देखील एक पौराणिक कथा आहे, ती आपण आता पाहूया. जेव्हा रावणाच्या अत्याचारामुळे पृथ्वीवर पाप खूप वाढले होते, तेव्हा धरती, इंद्रदेव, ऋषीमुनी सगळे भगवान विष्णू जवळ गेले. सगळ्यांनी म्हटले की हे प्रभू, पृथ्वीवर सत्य आणि धर्माचा नाश होत आहे, पाप वाढत आहे. राक्षसांचा राजा रावण त्यांच्या अत्याचारांनी तिन्ही लोकांना नष्ट करत आहे. हे सदिच्छानंद देव, दानव, मनुष्य हे त्यांचा सामना करू शकत नाहीत, कारण महादेव आणि ब्रह्मदेवांकडून त्याला वरदान प्राप्त आहे. देव, दानव, किन्नर, गंधर्व कोणीही त्याला मारू शकत नाही. कृपया तुम्ही आमच्या सगळ्यांचे रक्षण करा. तेव्हा महादेव सुद्धा तिथे आले. ते म्हणाले, जेव्हा अशी स्थिती असते तेव्हा महाशक्तीचा अवतार घेणं आवश्यक असतं. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, पापी लोकांचे पाप मध्येच त्यांचा नाश लपलेला असतो. जर रावण असं समजत असेल की पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याच्यापेक्षा जास्त कोणीही शक्तिशाली नाही, तर त्याचा नाश सुद्धा त्याच्या त्या अहंकारामध्येच लपलेला आहे. त्याच्या अहंकारामुळे त्याने वरदानामध्ये वानर आणि मानवाच्या हातून न मरण्याचे वरदान मागितले होते. ज्या मानवाला तो तुच्छ समजतो त्यात सामान्य मानव रूपामध्ये मी अवतार घेऊन त्याचा अहंकार तोडून टाकेल. भगवान विष्णू म्हणाले, मी माझ्या कलांसहित अयोध्या नरेश राजा दशरथच्या मुलाच्या रूपात जन्म घेईल आणि पृथ्वीचे रक्षण करेल, ज्यामुळे धर्म आणि सत्याचे पालन करण्याचा हा विश्वास होईल की शेवटी सत्याचाच विजय होतो. पूर्ण सृष्टीमध्ये फक्त सत्यमेव जयतेचाच आवाज घुमेल. महाराज दशरथ नावाचे एक राजा होते. त्यांना 3 बायका होत्या. महाराज दशरथ यांच्या कोणत्याही पत्नीला मूल होत नव्हते. त्यामुळे महाराज खूप दुःखी आणि अस्वस्थ झाले होते. मग महाराज दशरथ महर्षी वशिष्ठांकडे गेले.
त्यानंतर महाराज दशरथ यांनी आपली व्यथा महर्षींपुढे मांडली. मग महर्षी वशिष्ठांनी यज्ञ करण्यास सांगितले. असे म्हणतात की यज्ञ संपल्यानंतर महर्षींनी त्यांना खीर दिली आणि महर्षी वशिष्ठ म्हणाले की ही खीर तू तुझ्या 3 राण्यांना खाऊ घालशील. मग महाराज दशरथ यांनी खीर आपल्या 3ही पत्नींना खाऊ घातली आणि 9 महिन्यानंतर महाराज दशरथांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या हिला अतिशय तेजस्वी पुत्र झाला. महाराज दशरथचा हा पुत्र भगवान श्रीराम होते. त्यानंतर राणी कैकेयीने भरतला जन्म दिला आणि सर्वात धाकटी पत्नी राणी सुमित्रा हिला जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला. एक मुलगा लक्ष्मण आणि दुसरा मुलगा शत्रुघ्न. आणि ज्या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्म झाला तो दिवस होता चैत्र नवरात्रीचा 9वा दिवस. म्हणूनच या नवमीला रामनवमी म्हणून साजरा करतात. भगवान विष्णूंच्या 7व्या मुख्य अवतारांपैकी भगवान राम एक मानले जाते. पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर पसरलेला अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या रूपात अवतार घेतला. धार्मिक ग्रंथानुसार कलियुगात मनुष्य भक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अडथळे पार करू शकतो. माणसाच्या शेवटच्या काळात केवळ प्रभू रामांचे नाम घेतल्यानेच माणसाला मोक्षाची प्राप्ती होती. म्हणून भगवान राम यांना खूप महत्त्व आहे. भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात. तर पाहिलात माझ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळाली असतील. मग आता आपण पाहूया भगवान श्रीरामांची भारतातील प्रसिद्ध मंदिरे. पहिलं म्हणजे अयोध्येचं राम मंदिर, ज्याबद्दल आपण अगोदरच पाहिलं. दुसरं म्हणजे राजाराम मंदिर, जे राम मंदिर मध्य प्रदेशच्या ओरछा या शहरात आहे. बेदवा या नदीच्या काठी ते वसलेलं आहे आणि हे एकमेव असे मंदिर आहे जिथे भगवान श्रीरामांची एक राजाच्या रूपात पूजा केली जाते. तिसरं म्हणजे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे ते म्हणजे काळाराम मंदिर. या मंदिरात श्रीरामांची वर्षानुवर्षे मनोभावे पूजा केली जाते. नाशिकमधील पंचवटीत आजही भगवान श्रीरामांच्या अस्तित्वाच्या खुणा सापडतात. काळाराम मंदिराची निर्मिती 1782 साली सरदार रंगराव ओडेकर यांनी केली. पूर्वी या मंदिराची बांधणी लाकडाची होती, मात्र नंतर काळ्या दगडात हे मंदिर बांधण्यात आले. मंदिरातील श्रीरामांची मूर्ती देखील काळ्या दगडाची असल्याने या मंदिराला काळाराम मंदिर असे ओळख मिळाली. असं म्हणतात की ही श्रीरामांची मूर्ती गोदावरीत सापडली आहे. मंदिराला 4 दिशांनी 4 दरवाजे सुद्धा आहेत. मंदिरात असलेल्या मारुती समोरच्या मंदिरातील श्रीरामांच्या चरणी पाहतो असा भाव आहे. मंदिरात गर्भगृह काटकोनी असून त्यावरती नक्षीही सुंदर आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची 69 फूट आहे. कळस 32 टनी शुद्ध सोन्याचा आहे. या मंदिराची बांधणी अशी काही आहे की एकावर दुसरा पाषाण रचून त्याचे संतुलन राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाषाण जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही, तर खोबणीद्वारा दगड एकमेकात अडकवले आहेत. त्याने मंदिराची स्थापत्य आगळेवेगळे ठरते. हे राम मंदिर प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर असल्याचे बोलले जाते. हे असं आहे नाशिकमधील काळाराम मंदिर. चौथं राम मंदिर आहे रामटेकचे नागपूर शहरात. असे म्हणतात की पावसाळ्यामध्ये जवळजवळ 4 महिने श्रीराम या ठिकाणी वास्तव्यात येत होते. अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी साधना केल्यामुळे श्रीरामांना आध्यात्मिक ज्ञान आणि ब्रह्मस्त्राचे ज्ञान अवगत झाले होते. 5वं म्हणजे रघुनाथ मंदिर, जे जम्मू काश्मीरमध्ये आहे. या मंदिराची खासियत इथली वास्तुकला आहे. मंदिरातील आतील भिंतींना सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. या मंदिरात 7 ऐतिहासिक धार्मिक स्थळे असल्यामुळे येथे ते पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी मंदिरात होत असते. 6वं म्हणजे रामास्वामी मंदिर, तामिळनाडूमधील कुंभकोणममध्ये आहे. हे मंदिर 16व्या शतकातील आजही मंदिर सुस्थितीत आपल्याला सापडते. 8वं म्हणजे भुवनेश्वर राम मंदिर, जे ओडिसामध्ये आहे. हे मंदिर त्या शहराच्या अगदी मध्यभागी वसलेले आहे. 9वं म्हणजे सीता रामचंद्र स्वामी मंदिर, जे तेलंगणामध्ये आहे आणि गोदावरी काठी वसलेलं आहे. या मंदिरामध्ये 400 वर्षाचा इतिहास दडलेला आहे. 10वं म्हणजे त्रिपायार श्रीराम मंदिर, जे केरळमध्ये त्रिशूरमध्ये असून त्रिपायार नदीच्या काठी वसलेलं आहे.
या मंदिरामध्ये भगवान श्रीरामांची पूजा त्रिपायरपण म्हणजेच त्रिपायर धेवरच्या रूपात केली जाते. 11वं प्रसिद्ध राम मंदिर म्हणजे कोदंडा रामस्वामी मंदिर. हे कर्नाटकमधील चक्कमंगळूर या हिल स्टेशनवर बसलेले आहे. श्रीरामांच्या धनुष्याला कोदंडा असं म्हणतात, म्हणून या मंदिराचे नाव कोदंडा रामस्वामी असं आहे. असं म्हणतात की लंकेवरून परतल्यावर श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता या ठिकाणी थांबले होते. तर मग आपण आता 11 प्रसिद्ध राम मंदिर पाहिले. त्यापैकी तुम्ही कोणत्या राम मंदिराचे दर्शन घेतलंय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता माझा एक मेसेज तुमच्यासाठी. जेव्हा आपले मन म्हणजे सीता चे अहंकार म्हणजेच रावण द्वारा अपहरण होते, तेव्हा आत्मप्रकाश आणि सजगता म्हणजेच लक्ष्मण यांच्या माध्यमातून भगवानांनी हनुमान म्हणजेच प्राणशक्तीचे प्रतीक च्या खांद्यावर आरूढ होऊन त्याला स्वगृही परत आणले जाऊ शकते. हे रामायण आपल्या शरीरात सतत घडत असते. बरोबर बोलते की नाही मी? म्हणूनच आपण देखील भगवान श्रीराम यांचा आदर्श घेऊन आपले जीवनही सार्थकी लावूया. ही माहिती संपूर्णपणे ऐकण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम.